सर्वांना ख्रिस्तात प्रेमी सलाम. प्रभूच्या नावामध्ये मी सर्वांचं स्वागत करतो. आणि आजच्या वचनामध्ये आपण येशूच्या क्रूसाच्या बाबतीत आपण शिकणार आहोत. आणि येशूचे जे क्रूस आहेत ते आपल्याला काय दाखवते, तर ज्यावेळेस आपण आपल्या येशूच्या क्रूसाकडे बघतो तर आपल्याला हे दाखवते की ते एक जीवन देते, आपल्या पापाची मुक्ती देते, आपल्याला एक शांती देते आणि आपल्या जीवनाला एक मार्ग दाखवते की आपला भविष्य वचन सांगतं की एक अनंत कालाचं जीवन आहे. तर मी यावेळेस बघूया आपण येशूच्या क्रूसाच्या बाबतीत आणि माझ्यासोबत वचन काढूया. भजन संहिता 17 त्याचा 103 अध्याय आणि 2 पासून तर 5 आपण वचन वागणार आहोत. स्तोत्रसंहिता त्याचा 103 अध्याय आणि 2 पासून आपण वाचूया. हे माझ्या जीवा परमेश्वराचा धन्यवाद कर आणि त्याचे सर्व उपकार विसरू नकोस. तो तुझ्या सर्व पापांची क्षमा करतो, तो तुझे सर्व आजार बरे करतो, तो तुझे आयुष्य नाशापासून खणून घेतो, तो तुला आपल्या विश्वासाच्या कराराने आणि करुणेच्या कृतीने मुकुट घालतो, तो तुझे आयुष्य उत्तम पद्धतीने तृप्त करतो, म्हणून तुझे तारुण्य गरुडासारखे पुन्हा नवे होते. प्रियांनो, आजच्या वचनामध्ये आपण बघत आहोत की येशूच्या क्रूसाच्या बाबतीत आणि येशूने तुमच्या आणि माझ्या पापांमुळे त्या क्रूसावर तो चढून गेला. आणि येशूने वचन सांगतं की त्याने त्या क्रूसावर तो गेल्याने आपल्याला काय होतं की आपल्या सर्व पापांची क्षमा होते, तो आपल्या सर्व प्रकारच्या आजारापासून तो आपल्याला बरं करतो आणि ज्या आयुष्य नाशापासून तो आपल्याला खणून घेतो आणि आपल्याला उत्तम अशा पदार्थाने तो आपल्याला तृप्त करतो. जर आपण वचनामध्ये बघतो तर वचन सांगतं की त्याने जे क्रूसावर जे काही केले आहे त्याच्यामुळे आपल्याला पापांची क्षमा मिळते. आपण जर बघू तर रोमकर्सपत्र त्याचा 5 अध्याय 8 ते 10 वचनामध्ये सांगतं की आपण पापी असताना ख्रिस्त आपल्या पापासाठी मरण पावला. ह्या देव त्याची आपल्यावर प्रीती प्रस्थापित करतो आणि मग आता आपण त्याच्या रक्ताने नीतिमान ठरवलं गेलो आहोत. तर त्याहून अधिक हे आहे की त्याच्याद्वारे आपण देवाच्या क्रोधापासून तारले जाऊ. कारण आपण वेरी होतो तेव्हा जर आपला देवाबरोबर त्याच्या पुत्राच्या मरणाने समेट केला गेला, तर त्याहून अधिक हे आहे की आपला समेट केला गेल्यामुळे त्याच्या जीवनाचे आपण निश्चित तारले जाऊ. ज्यापासून बघतो की आपण पापी असतानाच ख्रिस्त आपल्यासाठी मरण पावला. ज्या क्रूसावर तुम्ही आणि मी चढायला पाहिजे होतं किंवा ज्याची जिम्मेदारी आपण होतो की त्या क्रूसावर जायला पाहिजे होतं, कारण आपल्या पापांमुळे तो येशू ख्रिस्त त्या क्रूसावर चढून गेला. जी शिक्षा तुम्हाला आणि मला व्हायला पाहिजे होती ती शिक्षा त्याने भोगली. त्याने स्वतःचे रक्त सांडले आपल्यासाठी, स्वतःचा जीव दिला आपल्या पापांसाठी, यासाठी की आपण सर्वकालिक जीवन प्राप्त करावे. कारण पापाचे वेतन मरण आहे. जे मरण तुम्हाला मला व्हायला पाहिजे होते ते येशू ख्रिस्त स्वतः त्या क्रूसावर चढून गेला. तो येशूचा जो क्रूस आहे तो आपल्याला काय सांगत आहे, काय दाखवत आहे, की त्याचे जे बलिदान आहे ते आपल्याला तारण प्राप्त करते, ते आपल्याला चंगाई देते, ते आपल्या जीवनात एक बदलाव घेऊन येते आणि आपल्या जीवनात एक आशीर्वाद घेऊन येते. आणि म्हणून प्रत्येक वेळेस आपण देवाला धन्यवाद दिला पाहिजे, ईश्वराच्या नावाला धन्यवाद दिला पाहिजे की त्याने जे बलिदान आपल्या जीवनासाठी दिलेलं आहे. आणि आपण नेहमी त्याला आठवण केलं पाहिजे की जे काही त्याने क्रूसावर तुमच्या आणि माझ्यासाठी केलेलं आहे. कारण त्याने जे काही क्रूसावर केले आहे त्या जीवन जे दिलेलं आहे आणि त्यामुळे आपल्याला एक अनंत काळाचं जीवन आपल्याला जीवन देतो आहे. आज मी याच्यानंतर तुम्हाला हे सांगू इच्छितो की येशूच्या नावामध्ये तारण आहे, येशूच्या नावामध्ये पापांची क्षमा आहे, येशूच्या नावामध्ये आपल्याला जीवन आहे, येशूच्या नावामध्ये आपल्याला शांती आहे आणि तो येशू आज बी देण्यास तयार आहे. फक्त आपण तुम्ही आणि मी त्या येशूच्या नावामध्ये आपण हे कबूल करायचं आहे की येशू माझ्यासाठी मरण पावला, तो येशू माझ्यासाठी गाळला गेला आणि तो येशू माझ्यासाठी पुन्हा जीवन झाला. जर आपण याच्यावर विश्वास करू की येशू मला ताण देणारा प्रभू आहे आणि नक्कीच तो येशू तुम्हाला मला त्या पापांची क्षमा करेल आणि आम्हाला त्याचे जे सर्वकालिक जे जीवन आहे ते प्राप्त होतील. मी
प्रभूच्या नावामध्ये या वचनावर तुम्हाला सर्वांना आशीर्वाद देतो. आणि जर कोणी असं असेल तर आज पण आपण ते येशूला एक पालन करता म्हणून आपण स्वीकार करू शकतो आणि आपल्या जीवनात आपण ते सर्वकालिक जे जीवन आहे ते आपण प्राप्त करू शकतो. प्रभू या वचनावर तुम्हाला सर्वांना आशीर्वाद देऊ आणि आपला दिवस आशीर्वाद असो. या आपण प्रार्थना करूया. प्रभू तुझ्या नावाला मी धन्यवाद करतो. आज जर कोणी असं असेल की ज्यांनी आतापर्यंत तुझ्या नावाला स्वीकार केलेला नाही आहे प्रभूचे तारण करतं म्हणून आम्ही प्रार्थना करतो की त्यांना तू सहायता कर आणि प्रभूजी त्यांना तू आशीर्वाद कर आणि तुझे पापांची जी त्यांच्या पापांची क्षमा आहे ती त्यांना होऊ दे आणि प्रभूजी तुझे जे सर्व जीवन आहे ते प्राप्त होऊ दे. प्रभू धन्यवाद करतो. सर्वांना येशूच्या नावामध्ये आम्ही आशीर्वाद करतो आणि प्रार्थनेच्या नाव मागतो म्हणून ते पिता. आमेन आमेन आमेन. प्रभू या सर्व वचनावर सर्वांना आशीष देऊ आणि आपला दिवस आशीर्वाद असो. सर्वांना धन्यवाद.